भोंदू अशोक खरातचे वेगवेगळे कारनामे दररोज समोर येत आहेत. त्याचं शालेय शिक्षण 10वीचं जे वायूमध्ये झाले आणि ते 10वीचे वर्गमित्र जे आहेत ते सध्या माझ्यासोबत आहे. सगळे भोंदू अशोक खरातचे वर्गमित्र आहेत. तर त्यावेळेला काय नेमकं त्याचा स्वभाव कसा होता, त्याचं नेमकं वागणं कसं होतं, हे सगळे मित्रांकडून आपण चर्चा करणार आहोत. काय सांगाल, किती वेळा तुम्ही सोबत होते? काय 83 साली 10वीला 1 वर्ष होतं फक्त. त्यावेळेस स्वभाव साधा सिंपल होता. राहणीमान साधं, परिस्थिती गरिबीची अत्यंत, कपडे जुने पाने, परिस्थिती हालाकीची होती. हालाकीची होती. कधी सायकलवर येणं, पायी येणं, शाळेत अपडाऊन. खोडकर होतं का असं? काय खोडकर? हो, खोडकर होतं. खोडकर हो. काय सांगाल, का वर्गमित्र आता एवढं तो वेगवेगळ्या प्रकरणात अडकतोय, काय हे सगळं बघून? महिलांवरती अत्याचार असतील, बंधुगिरी असेल, वेगवेगळे अघोरी कृत्य असेल, काय वाटतंय वर्गमित्र म्हणून? वर्गमित्र म्हणून त्यांनी ते असं हे कृत्य करायला नको होतं. ते ऐकल्यावर आम्हाला धक्का बसला आहे. तो पहिला असं नव्हता, त्याच्यानंतर तो ह्या मार्गाला गेला कसं हे आम्हाला बी सांगता येत नाही. पण त्यांनी हे करायलाच नको होतं. कारण का 8वी 9वी 10वीपर्यंत आम्ही एकाच बॅचला होतो. 8वी 9वी 10वी काल सर्वाधिक काल तुम्ही सोबत होतो. पण तोवर त्याचं काही नाही, अंगावर कपडेसुद्धा फाटे राहायचे त्या टायमाला. अशी परिस्थिती होती आमची. त्यावेळेस काय तुमचं म्हणजे सगळं त्याला कोणत्या नावाने आवाज द्यायचे? काय त्याला खरात येलीच म्हणायचो आम्ही. खरात येली अशा नावाने आवाज द्यायचा. तो टिक्कल, मला टिक्कलच म्हणायचं. टिक्कल ईडी. शिक्षण झाल्यानंतर ज्यावेळेला त्याचं शिक्षण झालं तर त्यावेळेला तो बाहेर गावी गेला, म्हणजे कुठंतरी घर सोडून निघून गेला. त्याच्यानंतर आल्यानंतर काही तुमच्या संग चर्चा किंवा भेट वगैरे व्हायची का त्याची? तो जेव्हा शाळा सोडून गेला त्याच्यानंतर आमची चर्चा झाली ती 9-10 वर्षांनी. 9-10 वर्षांनी चर्चा झाली. त्याच्यानंतर तुम्हाला स्टँडवर भेटला. स्टँडवर भेटल्यावर तो मला म्हणे, मित्र म्हणून तो मला ओळखलं त्याने. आणि तो म्हणे, रस घ्यायचा का? म्हणलं हा रस घेऊ. मला आता ते डायरेक्ट नाव घेतलं, टिकल तो रस घेणार का? मला हा घेणार. मग त्याच्यावर मग त्याने रस पाजला. रस पाजल्यावर तो बराच वेळ गप्पा मारल्यावर तो लगेच येतो म्हणे. बरं येतो म्हणलं. मग मी काय त्याला ओळखलं नाही. मग जोडीदार होता ना रसवाला, रस देणार, तो जोडीदारच होता. तो म्हणे, त्याला मी विचारला हा कोण होता? मी काय त्याला ओळखलंच नाही. तर तो म्हणे, अरे तो शाळेतला दोस्त म्हणे. म्हणलं कोण? तर मग तो म्हणे, तो शाळेतला दोस्त म्हणल्यावर की माझी टोप पेटली का? हा मग खरात आहे का? मला हा तो खरात त्याची म्हणे. अशी आमची ओळख झाली. नंतर तेव्हाचे काही किस्से आठवतं का त्याच्यासोबतचे? काय किस्से म्हणजे ते काय सर, त्या टायमाला शात व्यवस्थित थोडा बरा होता. पण राग आला तर शिक्षक लागून सुद्धा असं डायरेक्ट तो बोटवर करायचा. मला जास्त बोलायचं नाही, काही नाही. राऊंड असं इंग्लिश पण मारायचा तो. इंग्लिश त्याचं पहिल्यापासून थोडं म्हणजे बरं होता. अंडे आणायचं असं दप्तरमध्ये आणला का त्याचे असे अंडे राहायचे दप्तरमध्ये. ऐकण्यासाठी अंडे आणायचे दप्तरमध्ये, येताना अंडे घेऊन यायचं असं. आता हे सगळ्या घटना ज्या आहेत बघून, त्याचे एक एक दुष्कर्म जे आहेत ते सगळे बघून काय वाटतं एक मित्र म्हणून? मित्र त्यांनी असं ते करायला नाही पाहिजे. स्त्रियांचे हे केलं ते त्यांनी करायला नको होतं. हे फार चुकीचं केलं त्यांनी. ते वाईट कृत्य त्यांनी करायला नको होते. आमची इच्छा होती अशी. बाबा कधी गेला होता तुम्ही त्याच्याकडे मित्र म्हणून? काय मित्र म्हणून नाही, पण मला तो 2-3 वर्षापूर्वी भेटला होता इकडं रस्त्यावर. त्या टायमाला मला म्हणला होता तो, तुम्ही आपल्या इकडे या. त्याला म्हणलं मला तशी काही गरज नाही, गरज असली तर मी येऊ शकतो. मी गेलो नाही. पण काय एवढं भेट व्हायची का त्याच्या प्रकरणाच्या आधी किंवा काय? नाही, 10वी नंतर कुठे संपर्क काय आलेला नाही. 10वी नंतर अचानक तो जेव्हा त्याच्या गावी आला त्यावेळेस आम्ही कोणी ओळखलेलं नव्हतं. अचानक मग कोण आहे वेगळं असं विषय आल्यानंतर ते येली खरात म्हणून आम्ही येली म्हणायचं. मग ते तिथे सगळी चर्चा आली. तो बाहेर फॉरेन देशला होता म्हणे, कुठंतरी नेव्हीमध्ये होता. मग तो फॉरेन देश, मग त्याला थोडे हाँगकाँग या नावाने ओळखायचे सर्व. आता हाँगकाँग म्हणजे काय आम्हाला पण तेव्हाच कळत नव्हतं. पण आम्ही फक्त एवढंच माहिती होतो, बाहेरच्या देशात असेल, एखाद्या देशाचं नाव हाँगकाँग असेल म्हणून आपण त्याला हाँगकाँग सगळे लोक म्हणायचे. म्हणजे तिकडनं आल्यानंतर त्याचं नाव पडलं? हो, हाँगकाँग म्हणून त्याला तिकडनं आल्यानंतर नाव पडलेलं होतं. कॅप्टन नेमकं काय म्हणजे? कॅप्टन हा विषय आमचा काही कळालाच नाही आम्हाला. आता पण तर नाही कळालं तो खरंच नेव्हीमध्ये होता किंवा नाही होता, हे अजून अद्याप नाही कळालेलं. फक्त हाँगकाँग त्याला म्हणायचे. कॅप्टन हा विषय नंतर झाला. तुमच्याकडे पण तो सारखा येत होता इकडे? काय कसं आहे, आपल्या समोरच दुकान होतं आणि ग्रामीण भागात लोकांना कसं आहे, भेळभत्ता हा फेमस आहे. आणि ते कुठूनही आले का तिथं माझ्या शॉपजवळ गाडी लावायची आणि कंटिन्यू माझ्याशी गप्पा मारायचे, बसायचे वगैरे. आणि भेळ घ्यायला गेले का त्यांचं इथून 3 किलोमीटर गाव आहे कांडवाडी म्हणून.
मग आजीला वेळ घेऊन जायचा आणि स्वतःपुरती वेळ बांधून घेऊन जायचा, त्यावेळेस यायचा आणि गप्पा मारत बसायचा पाहतो अशा पद्धतीने. परंतु पुढं हे असं आहे आम्हाला ऐकायला मिळालं आणि आमचंही बी जरा बुद्धिभ्रष्ट व्हायला लागली आमची हे ऐकून बा. तसं अंकगणित शास्त्र बसलं ते व्यवस्थित सांगायचे. एकदम मला माझं स्वतःचं भविष्य सांगितलं असं काही नाही. पण आमच्याकडे कधी त्यांनी रुपयाची मागणी नाही केली का तुम्ही हे करा का ते करा, हे काही विषयच घेतला नाही त्यांनी. आता हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं तर काय शिक्षा झाली पाहिजे किंवा काय? नाही आता शेवटी आहे बघा, शासन आहे, न्यायप्रविष्ट केस आहे, SITची चौकशी चालतोय, आम्ही रोज दैनिक वृत्तपत्र तुमच्या मीडियाच्या माध्यमातून बघतोय. आता शेवटी शासन ठरवणार त्याच्या गुन्ह्यावर त्याला किती सजा देणार काय देणार. पण हे त्याच्याकडून होईल हे आम्हालाच कधी आयुष्यातही वाटलं नव्हतं आम्हाला. ही गैरकृत्य एवढं होईल जे आज सोशल मीडियावरती आम्ही जे व्हिडिओ बघतो ते व्हिडिओ पाहून सुद्धा आम्हाला चक्रवल्यासारखं होतं आहे. आता मित्र म्हणून तुम्हाला आज जे काय घडतंय त्याच्या संदर्भात वेगवेगळे दुष्कर्म बाहेर येतात, काय म्हणजे काय वाटतं? सर या विषयावर आता म्हणजे कल्पनेच्या पलीकडचं आहे. आम्ही कधी स्वप्नात पण असा विचार नाही केला का आपला मित्र एवढ्या खालच्या लेवलला जाऊ शकतो किंवा स्त्रियांवर एवढे अत्याचार करू शकतो. तसं म्हणजे आपली तशी भारतीय संस्कृती, आपण स्त्रीचा खूप आदर करतो, परंतु हे सर्व संस्कृतीच्या विरोधात सर्व बघायला मिळालेलं आहे. आणि हे सर्व बघताना खूप वाईट वाटतं आहे. अशी गोष्ट व्हायला नको होती. आणि वावी पंचक्रोशीमध्ये सर म्हणजे आमचा मित्र म्हणून नाही, पण ह्या पंचक्रोशीमध्ये अद्यापर्यंत अशी घटना कुठेही घडलेली नाही आहे आणि प्रथमच घटना एवढी वाईट घटना घडलेली. परत मला एक तर निश्चितच आता आपलं बघतो की हे सगळे वर्गमित्र होते त्याचे आणि वर्गमित्रांना देखील अशी धक्का बसला की घटना वाईट झाली असं करायला नको होतं. आता शासन काहीतरी शिक्षा देईन, तर आता यावरती पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन अमित आडेसह कुणाल जायकर, TV9 मराठी, वावी, सिन्नर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.